निसर्गाने पावसाळ्याच्या सीजनमध्ये आम्हाला भरभरून असं नैसर्गिक खाद्य दिलेलं आहे आणि त्यामध्ये रानभाज्या जे आमचे गावकरी पूर्वज वापरत होते, खात होते आणि त्यामध्ये असलेले अनेक गुण जे शरीराला फायदेमंद आहेत त्याकरिता ती माहिती लोकांपर्यंत पोहोचावी, ग्रामीण भागातून शहरापर्यंत पोहोचावी आणि लोकांना माहीत व्हावं की या भाज्या कोणकोणत्या प्रकारच्या निसर्गाच्या माध्यमातून आम्हाला भेटत आहेत आणि त्या भाज्यामध्ये कोणत्याच प्रकारचे रासायनिक गुणधर्म राहत नाही। त्याच्यामध्ये असलेले जे गुणधर्म आहेत ते शरीराला पौष्टिक असे आहेत, मिनरल्सचे तत्व आहेत, पौष्टिक तत्व आहेत, अनेक गुणधर्म असलेल्या या औषधी प्रमाणे ह्या भाज्याचा उपयोग आमचे पूर्वज करत होते। आजही ग्रामीण भागात ते सुरू आहे, पण शहरामध्ये रानभाजी महोत्सवाच्या माध्यमातून लोकांना माहिती व्हावी आणि त्याचा वापर जास्तीत जास्त करावा या अनुषंगाने कृषी विभागाच्या माध्यमातून आज रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला आणि त्या महोत्सवाच्या निमित्तानं रानभाजीबद्दल आमच्या नागरिकांना माहिती होईल याकरिता हा आयोजन करण्यात आलेला आहे। पावसाळ्याच्या सीजनमध्ये जिथं पठार असतो, जे डोंगर असतो, जिथं वनक्षेत्र असतो, अशा क्षेत्रामध्ये त्या निर्माण होतात आणि त्या लोकांच्या माध्यमातून आज जर आपण बघितलं जी मशरूम आहे भोमोडी ही 1000 रुपये किलोच्या भावाने लोक घेत आहेत। त्याचप्रमाणे अनेक जे हिरव्या भाज्या आहेत त्या ग्रामीण क्षेत्राच्या माध्यमातून जे डोंगराळ भाग असो, पठार भाग असो, या जंगल क्षेत्राच्या माध्यमातून येतात, त्याचा वापर जास्तीत जास्त लोकांनी करावा या माध्यमातून मी आवाहन करतो। आज तिरोडामध्ये कृषी विभाग, आत्मा तसेच माविम यांच्या संयुक्त विद्यमानाने हा रानभाजी महोत्सव आपल्या तालुका स्तरावर आयोजित केलेला आहे। याचं महत्त्व म्हणजे लोकांना जे रानभाज्या आहेत ज्याच्यामध्ये खूप न्यूट्रिशियस किंवा आरोग्य चांगलं सुधारते, त्या रानभाज्यांचं महत्त्व लोकांना पटवून द्यावं आणि लोकांना त्यांची जाणीव व्हावी की आपल्या जे रानभाज्या आहेत त्याच खूप महत्त्वाच्या आहेत, आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत, त्यांचा उपयोग वाढावा आणि रोज त्यांच्या आहारामध्ये त्यांचा समावेश व्हावा या दृष्टिकोनातून हा रानभाजी महोत्सव सर्वांसाठी, जसे विद्यार्थी यांच्यासाठी त्यांना माहिती व्हावी यासाठी आयोजित केलेला आहे। हे बघा, रानभाजी महोत्सव आयोजित करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे आज शेत शिवारामध्ये आणि रानामध्ये असलेल्या भाज्या हे सहसा शहरी नागरिकांना उपलब्ध होत नाही। बरेचसे म्हणजे त्यांना कामाचा व्यापार यांच्यामध्ये त्यांना व्यस्त राहावं लागतं, म्हणून ज्या गाव स्तरावर किंवा रानावनामध्ये होणाऱ्या रानभाज्या हे त्यांच्यापर्यंत पोहोचावेत, त्यांना त्यांची ओळख व्हावी व त्यांच्या आहारामध्ये या रानभाज्यांचा समावेश व्हावा आणि त्यांना त्या उपलब्ध व्हाव्या। कारण की आजकाल बाजारामध्ये भाज्या भरपूर आहेत, परंतु रानभाज्यांचा खूप भाव बाजारामध्ये दिसून येतो। तर शहरी नागरिकांना आणि जे व्यावसायिक आहेत आणि जे काही नेहमीच्या आपल्या दैनंदिन कामामध्ये व्यस्त होतात त्यांना त्या सहजपणे उपलब्ध व्हाव्या याकरिता आज हा रानभाजी महोत्सव आयोजित केलेला आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी आज 2 शाळांचे शालेय विद्यार्थ्यांनी खूप म्हणजे त्यांनी आनंदाने या ठिकाणी भाग घेतला। म्हणजे नव्या पिढीला सुद्धा जे जुनं ते सोनं हे काय असते त्याबाबत त्यांना माहिती व्हावी, वेगवेगळ्या रानभाज्या, त्यांचे औषधी गुणधर्म आणि विविध आजारांवर त्यांचे फायदे इत्यादी बाबत सविस्तर माहिती व्हावी याकरिता तालुका कृषी अधिकारी कार्यालय तिरोडा, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, आत्मा व महिला आर्थिक विकास महामंडळ तिरोडा यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केला होता। आपणा सर्वांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतोय की आपल्या माध्यमातून सुद्धा या रानभाज्यांची ओळख जनसामान्यांपर्यंत जाईल। धन्यवाद।